नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपलं रेकी लेवल 1चं शक्तिपात झालेलं आहे आणि रेकी लेवल 1च्या शक्तिपातानंतर म्हणजेच कुठल्याही शक्तिपातानंतर ऍक्टिव्हेशन प्रोसेस ही आपल्याला करायची असते. ओके. सो ऍक्टिव्हेशन प्रोसेस करण्यासाठी आपल्याला रेकीची प्रार्थना ज्या प्रकारे मी तुम्हाला रेकीची प्रार्थना शिकवलेली होती, सांगितलेलं होतं काय? तसं रेकीची प्रार्थना आपल्याला करून घ्यायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. उजवा हात खाली ठेवायचा आहे. डावा हात खाली ठेवायचा आहे. उजवा हात वर ठेवायचा आहे. आणि बघा, घडी कशी अशी सरळ फिरते क्लॉकवाईज, तसं आपल्याला हळूवार असे फिरवायचे आहे आणि म्हणायचे आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. हळूवार फिरवायचे आहे आपल्याला क्लॉकवाईज. ठीक आहे. 21 वेळा फिरवायचे आहे. 21 वेळा मोजायचे नाही. अंदाजे 21 टाइम्स आपल्याला फिरवायचं आहे. चला करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. आपण आपल्या पामचक्राला चार्ज करत आहे, हील करत आहे आणि प्रोटेक्शन देत आहे. ठीक आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 बाकीच्यांनी स्विच ऑन तुमचे व्हिडिओ ऑफ करून ठेवले. जेवण वगैरे करा आणि कामं करा. क्लासकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. ज्यांचे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ ऑन आहे त्यांनी ऍक्टिव्हेशन प्रोसेस करून घ्या. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 हाताच्या कप शेप राहणार आहे. ठीक आहे. असं असं नका ठेवू. असं. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर आणि परत म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. का हे पामचक्र आहे, हे पामचक्र आहे, म्हणून आपल्याला पामचक्रच म्हणायचे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायची आहे अशी, आणि उजव्या हाताने 7 चक्र, आपल्या इथून 7च चक्र सुरू होतात. हा आपला आहे क्राऊन चक्र. मग आपल्याला इथे असं म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधलीच राहणार आहे आणि नाभी चक्रासमोर आपल्याला फिरवायचे आहे. नाभी चक्र म्हणजे बिंबीच्या समोर. ठीक आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ आपल्याला ओपन करायची आहे, दोन्ही हात, आणि असं ठेवायचं आहे. एवढं अंतर ठेवायचे आपल्याला, म्हणजे चिपकवायचे नाही, हात असे ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. ठीक आहे. आपलं संपूर्ण शरीर आणि ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड 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 ऑरा.
Charge, heal, and protect my body and aura. 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 अंदाजे 21 टाइम झाल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आपल्याला. आणि एक आपल्याला एनर्जी बॉल क्रिएट करायचे. ठीक आहे. एनर्जी बॉल जवळ दूर जवळ दूर जवळ दूर करा असं एनर्जी बॉल बनतो. बघा हातात काही व्हायब्रेशन जात असेल आणि तुम्हाला काहीतरी हातात पकडलं असं एक बॉल पकडल्यासारखं वाटत असेल. बघा जवळ दूर करा. आणि जर तुम्हाला व्हायब्रेशन जाणवली असतील तर याला आपल्याला क्राऊन चक्रावर असं हात ठेवायचा आहे. असं नाही ठेवायचं, असं ठेवायचंय. ठीक आहे. डोळे बंद आणि कल्पना करायची आहे. माझ्या मागोमाग म्हणा आणि कल्पना करा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राऊन चक्रामधून माझ्या थर्ड चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या सातही चक्रांमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. माझ्या हातातून दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा प्रवाहित होत आहे. ही रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि माझ्या प्रत्येक सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक सेल्स आणि प्रत्येक ऑर्गनला हील करत आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्हाला डेली काय करायचे आहे आता? जी आपण ऍक्टिव्हेशन याला म्हणतात ऍक्टिव्हेशन प्रोसेस. ठीक आहे. पहिल्या लेवलला आपण सिम्बॉल्स शिकवत नाही किंवा कुठलाही सिम्बॉल्स आपण देत नाही. म्हणून तुम्हाला डेली काय करायचे आहे? जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, आता तुम्ही मेडिटेशन कुठलं करता मला नाही माहिती, पण आता आपण सेवन चक्राबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आणि त्यानंतर जर तुम्ही कुठलाही मेडिटेशन करत असाल तर आता उद्यापासून म्हणजे उठल्यावर आधी ही ऍक्टिव्हेशन प्रोसेस करून घ्यायची आहे आणि ऍक्टिव्हेशन प्रोसेस झाल्यानंतर सेवन चक्राचे मेडिटेशन करायचे आहे. सेवन चक्राचे मेडिटेशन का बरं? कारण की प्रत्येक चक्र हा बॅलन्स आहे का? नाही. मग तो बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 7 चक्रांचं मेडिटेशन करावं लागेल. ओके. आपण 7 चक्रांबद्दल संपूर्ण माहिती बघूया आता. 7 चक्र काय? वाटत नाही. एक मिनिट म्हणजे कुठल्या नावाने सेवा आहे ते?
मिनिट. कुठल्या नावाने सेव्ह आहे? पीपीटी. स्क्रीन दिसत आहे सर्वांना? स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? थम्सअप करा फक्त. ओके गुड. सॉरी हा, थोडं मला आठवत नव्हतं कुठल्या नावाने, कारण एवढे क्लासेस सुरू असतात माझे, मग भरपूर सेव्ह असतं लॅपटॉपमध्ये आणि मीच विसरून जाते. सॉरी. चला आपण आता सातही चक्रांबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. सात चक्राबद्दल माहिती आहे का कुणाला? 7 चक्रात माहिती आहे? 7 चक्र माहिती आहे का? 7 चक्र हे बघा. आधी आपण सात चक्रांची जागा बघून घेऊया, कुठे कुठे असतात तर आपल्या शरीरामध्ये, आणि त्यांचा कलर, आणि मग त्यानंतर आपण 7 चक्रांचं काय कार्य आहे ते बघूया. ओके. आणि त्यांची नावं सुद्धा. हे बघा, पहिला जो चक्र आहे, आपण जेव्हा ध्यान करतो, मेडिटेशन करताना आपण क्राऊन चक्रा टू रूट चक्रापर्यंत काउंट करत नाही. तर रूट चक्रापासून तर क्राऊन चक्रापर्यंत आपण काउंट करतो. म्हणजे जेव्हा सेवन चक्राचं मेडिटेशन करतो तर आपण लम, वम, रम, यम, हम, ओम, उम असं करत असतो. ठीक आहे. आधी बघूया, पहिला चक्र आहे हा मूलाधार चक्र, आणि याच्या जागा तुम्ही बघू शकता रीडच्या सर्वात शेवटी. ठीक आहे. याचं कलर आहे रेड, लाल कलर आहे, आणि याचं उच्चारण आहे लम. जेव्हा आपण मेडिटेशनला बसू आणि लमचं जेव्हा उच्चारण करू, लमचं उच्चारण करत असताना तुम्हाला लाल रंगाचं व्हिज्युअलाइज करायचं आहे. ओके. लाल रंगच का बरं? तर लाल रंग हा लम मूलाधार चक्राचे कलर आहे म्हणून. नेक्स्ट आहे स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्र जागा बघू शकता तुम्ही. बीज मंत्र आहे वम. थर्ड आहे मणिपूर चक्र, बीज मंत्र रम, कलर आहे पिवळा. अनाहात चक्र, बीज मंत्र आहे यम, आणि रंग आहे हिरवा. विशुद्ध चक्र, रंग आहे निळा, आणि बीज मंत्र आहे हम. सहावा आहे अजना चक्र, म्हणजेच आपण थर्ड चक्र म्हणतो त्याला. त्याचं बीज मंत्र आहे ओम. हे बघा, हे जे दोन जे चक्र आहेत हे ध्यानाचे चक्र मांडलेले आहेत. थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. शेवटचे आहे सहस्त्र चक्र, याला आपलं क्राऊन चक्र म्हणतो, आणि क्राऊन चक्र जे आपले टाळू असते की नाही, इथे असतो. ओके. जागा समजल्या? याचा आपण जर बॅलेन्स नसलं तर काय परिणाम होतो आपण ते समोर बघूया. फक्त जागा समजल्या का तुम्हाला? चक्रांच्या जागा समजल्या? आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे चक्र असतात तर? येस. ओके गुड. थँक्यू. मग आता तुम्ही असं बघितलं आहे का की एखादी व्यक्ती जर मृत्यू पावलेला आहे, तर त्याचे डोळे उघडेच आहे असे, जसे की तो बघतच आहे, अशा प्रकारचं बघितलं तुम्ही? किंवा एखादी व्यक्ती जर मृत्यू पावलेला आहे आणि त्याचे तोंड उघड आहे, म्हणजे असं असं सुद्धा असतो. किंवा कुणी कुणी देवाघरी गेलेले आहे, पण आपल्याला असं वाटतं की तो व्यक्ती झोपलेलाच आहे, असं बघितले आहे का? बघितलेलं आहे का तुम्ही? येस. मग बघा, जर ज्यांचे डोळे असे उघडेच आहे, जो व्यक्ती मरण पावला आहे ते डोळेच उघडे आहे, मग असं का बरं होतं? तुम्हाला माहिती आहे का असं का बरं झालं असेल? नाही. हे बघा, आपल्याला प्राण सुद्धा इथून क्राऊन चक्रातूनच मिळतो, आणि आपला प्राण सुद्धा इथूनच जात असतो. ओके. मग जो व्यक्ती त्याच्या मृत्यूची वेळ आलेली आहे आणि तो त्या मृत्यूच्या वेळेला घाबरलेला आहे, आणि त्याचे प्राण जर डोळ्याद्वारे गेले, तेव्हा ते डोळे असे उघडे असतात, मोठे मोठे होतात, आणि ते प्राण जे आहे ते डोळ्याद्वारे गेलेले आहे, म्हणून त्या व्यक्तीचे डोळे असे
उघडे दिसतात आणि मोठे असे दिसतात, बंद नाही राहत. तशाच प्रमाणे जर आ असं म्हणजे त्याचा जीव कुठे तोंडाद्वारे गेलेला आहे. आणि जे व्यक्ती ध्यान साधना करत असतात ते तुम्हाला मॅक्झिमम असे बघायला मिळतील की व्यक्ती मरण पावल्यानंतरही झोपलेल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसत असतो. ओके, म्हणजे तो त्या स्थितीला घाबरला नाही आणि त्याचे जो प्राण जिथून जायचं असतं इथूनच आलेला आहे आणि इथूनच गेलेला आहे. म्हणून तो व्यक्ती जसा आहे तो तुम्हाला दिसेल. आता हे जे चक्रास आहेत, 7 चक्र आपल्या शरीरामध्ये असतात. पण हे जेव्हा आपण लहान असतो, फुलं बघा कडी स्वरूपामध्ये असतात. त्याच प्रकारे 7 चक्र जे आहेत आपले चक्र सुद्धा कडी स्वरूपामध्ये असतात. आणि जसे-जसे आपण मोठे होत जातो, तसे-तसे असे फुलासारखे ते उमलत जातात. मग फुलं काय प्रत्येक फुल सारखं उमलतो का? प्रत्येक फुल सारखा उमलतो का? नाही. कोणता फुल जास्त उमलेल, कोणता नॉर्मल, कोणता बरोबर फुलेल, तर कोणता कळी स्वरूपात. त्याच प्रकारे सुद्धा आपले जे 7 चक्र आहेत, त्यांचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे प्रत्येक चक्र हा सारखाच उमलत नाही. आणि जर ज्याची म्हणजे त्याला जेवढं उमलायचं असतं, तो तेवढं उमलला नाही आणि थोडंसं कडी स्वरूपामध्येच असलं, तर समजा मग काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. ओके. बघा पहिला आहे ऋटचक्र. आता हा जो चक्र आहे, मणक्याच्या तळाशी. हा चक्र कुठे असतो? मणक्याच्या तळाशी असतो. जेव्हा मूलाधार चक्र असंतुलित असेल, एक सिंपल मला तुम्हाला विचारायचं आहे. जर झाडाचे जे जड आहे, ते जर स्ट्रॉंग नसले, तर झाड झाड कसं राहील? कमकुवत राहील, कधीही पडू शकतो. येस, सेम तसंच आहे. मूलाधार चक्र हा 7ही चक्रांना बॅलन्स करणारा चक्र आहे. ठीक आहे. जसं झाडांची मूळ कशी एकदम छान असे असले, की झाड स्ट्रॉंग असतो. त्याच प्रकारच्या मूलाधार चक्र जसं छान असलं, बॅलन्स असलं, की बाकी चक्रांना तो बॅलन्स करत असतो. पण प्रत्येक चक्राचं बॅलन्स असणं गरजेचे आहे. असं नाही, की फक्त तुमच्या मूलाधार चक्र आहे म्हणजे सगळे चक्र बॅलन्स राहतील. असं नाही राहत. म्हणजे मूलाधार चक्राला रूट चक्र याच्यासाठी म्हटलेलं आहे, कारण की तो रूट आहे. ठीक आहे. मग जर या चक्रामध्ये बिघाड असेल म्हणजे तो अनबॅलन्स असेल. मूलाधार चक्र तुमच्या बॅलन्स नसेल तर अशक्तपणा, हाडे हाडांचे जे प्रॉब्लेम्स असतात आणि काही-काही लोकं आपल्याला असं दिसतात, की म्हणजे जनरेशन म्हणजे यंग आहेत, पण तरी त्यांचं असं वाकलेलं आहे. असे वाकलेले दिसतात कुबड निघाल्यासारखी. जर म्हातारपणी जर तुमचं कुबड निघत आहे ती वेगळी गोष्ट आहे. ते वयानुसार होतं. पण जवानपणी जर असं होत आहे, तर समजायचं की या चक्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. याला सॅक्रेल चक्र असंही म्हणतात. हा चक्र नाभीच्या म्हणजे पोटाच्या खालच्या भागात असतं. याला लिंग चक्र असेही म्हणतात. हे चक्र प्रजनन अवयव आणि मूळ थडी नियंत्रण करते. म्हणजे युरिन नियंत्रणाचे कार्य स्वादिष्ठान चक्र करत असतो. हे चक्र जर कमकुवत असेल तर लैंगिक आणि मूत्रविकारासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जर हा चक्र तुमचा बॅलन्स नसेल तर युरिनचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम होतात आणि ठीक आहे. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. हा आहे नाभीच्या वर म्हणजे पोटाच्या मध्यभागी आणि याचे गुणधर्म आहे इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. हे चक्र नाभीच्या अगदी वर असतं. शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला हे चक्र असतात दोन्ही बाजूनी. जेव्हा हे चक्र असंतुलित असेल म्हणजेच हा चक्र जर कमकुवत असेल तेव्हा त्याच्याशी संबंधित अवयवामध्ये रोग आणि विकार निर्माण करते. हे चक्र यकृत, पोट, लहान आतडे,
मोठे आतडे, अपेंडिक्स, फुफ्फुस, हृदय आणि शरीराच्या चैतन्यशीलतेला अधिक नियंत्रण आणि ऊर्जावान करण्याचे कार्य हे मणिपूर चक्राचं असतं. एखाद्या व्यक्तीमध्ये जर नकारात्मक भावना असेल, विचारांचे नकारात्मक विचार असतील, तर त्याच्यावर गंभीर परिणाम होतो या चक्रांवर. ओके. चौथा आहे अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र. छातीच्या मध्यभागी हा चक्र स्थित असतो आणि याचा गुणधर्म आहे प्रेम, दया. हे बघा कधी कधी आपण काय म्हणतो की कुणाला खूप जास्त इतरांचं खूप दया येते किंवा खूप प्रेम उतू गेल्यासारखं होतं किंवा कधी कधी कुणाची काही दया येत नाही म्हणजे आपण व्यक्तीच्या नेहमी स्वभावाला दोष देतो देतो की नाही. नेहमी आपण काय म्हणतो की हा व्यक्ती असा आहे, चिडचिडा आहे, बोलका नाही आहे. आणि कोणी कोणी इतकं बोलतं की जर तो आपल्या समोर आला तर आपण काय म्हणतो, आला हा बडबडा. असं काहीतरी बोलत असतो. म्हणजे आपण नेहमी काय म्हणतो त्या व्यक्तीच्या स्वभावाला दोष देतो. पण हा त्या व्यक्तीचा दोष नसून त्याचे जे 7 चक्रांचं कुठला तरी चक्र ब्लॉक आहे. म्हणून तो व्यक्ती तसा वागतो आहे. ठीक आहे. बघा जर हार्ट चक्र एखाद्याचे बॅलन्स नसेल समजा, तर जर खूप जास्त फुललेला आहे समजा हा चक्र, तर त्याला सर्वांच्याच प्रती खूप प्रेम उतू गेल्यासारखं होतं. आणि त्याचा हा चक्र जर कमकुवत असेल, तर त्याला कोणी समोर मरायला गेलं, तरी त्याला रड येणार नाही, काय काही त्याला त्याची दया येणार नाही. काहीही कुणाशी काहीही घेणं-देणं नाही आहे. म्हणून आपल्याला 7ही चक्र हे बॅलन्स असणं गरजेचे आहे. जिथे दया दाखवायची, तिथे दया दाखवायलाच पाहिजे. जिथे प्रेम दाखवायचे, तिथे प्रेम दाखवायलाच पाहिजे. बरोबर? आणि जेव्हा हा चक्र बॅलन्स नसेल तर दमा, क्षयरोग आणि फुफ्फुसासंबंधी आजार सुद्धा होऊ शकतात. नेक्स्ट आहे विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. ठीक आहे. जो गळ्याच्या मध्यभागी आहे. आता कुणाला विचार करा, म्हणजे बोलायचं तर आहे. कुणाचं कसं होतं? बघा संवाद कौशल्य. गुणधर्म कशाचे आहे? संवाद कौशल्य. बोलायचं तर आहे. पण इथपर्यंत येऊन हे शब्द इथेच जातात. ते तोंडाबाहेर येतच नाही. म्हणजे कुठेतरी भीती वाटते मनात, की मी काय बोलू आणि बोलणार तर मग हे बरं राहील की नाही राहील किंवा मी बोलेन तर सर्वांना आवडेल की नाही किंवा मी बरोबर बोलत आहे की चुकीचं बोलत आहे. असं कुठेतरी मनात एक भीती असते. म्हणजे समजून चालायचं, तुम्हाला बोलायचं आहे. मनातल्या मनात तुम्ही खूप बोलताय, पण तुम्हाला समोरच्या व्यक्तीसमोर तुमचे शब्द तुमचे अ, मांडता येत नाही आहे. ओके. का असं? म्हणजे चक्रांचं बॅलन्स नाही आहे. एक विचार करा, की आपल्याला म्हणजे कुणाला खूप बोलायचं आहे, पण बोलताच येत नाही आहे. इच्छा खूप आहे. मग काय? तर आपल्याला फक्त या बीज मंत्रांचं उच्चारण करायचं आहे. हां, म्हणजे मी तुम्हाला जे ऑडिओ स्वरूपामध्ये देणार आहे, त्यात सगळे 7ही चक्रांचं अ, उच्चारण आहे. प्रत्येक चक्राला आपण 3-3 मिनिटं दिलेली आहे. ठीक आहे? स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. जर इथे अजून कुणाला वाटत असेल, की आपल्याला स्वतःला इतरांसमोर व्यक्त करता येत नाही, असं का? तर समजून चला, की विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र बॅलन्स नाही आहे. ठीक आहे? समजत आहे? ओके. थँक यू. नेक्स्ट आहे आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र. भुवयांच्या मध्यभागी. हे चक्र कशाचे आहे? आज्ञाचक्र कशाचं आहे? ध्यान मेडिटेशन, ध्यान करण्याचं चक्र आहे. ठीक आहे. मग आता विचार करा, आपल्याला ध्यान करत असतो. मग असं विचलित मन होतं म्हणजे ध्यानामध्ये मन लागत नाही. ध्यानमध्ये मन लागत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ओम, ओम, ओमचं उच्चारण करायचं आहे. ठीक आहे. एकाग्रता म्हणजे कुठल्याही जर कामामध्ये तुमचं एक मन नसेल, विचलित मन असेल, तेव्हा तुम्ही ध्यान कराल तर असंच होईल. म्हणजे कुठलेही जर तुम्ही काम करत आहात, तुम्ही एका ह्याच्यामध्ये स्थिरता नाही आहे तुमच्या. समजा म्हणजे भिना पिंदाची गळू कसं असतं, इकडे पळू की तिकडे पळू, असं असतं ना. तर तसंच एक म्हणजे एकाग्रता, विचारांमध्ये एकाग्रता नाही असते.
तर समजायचं की हा चक्र बॅलन्स नाही आहे. मग त्यासाठी तुम्हाला ओमचं उच्चारण करायचं आहे 3 मिनिटं. ओके. नेक्स्ट आहे सहस्त्र चक्र म्हणजेच क्राऊन चक्र. डोक्याच्या शिखरावर म्हणजे आपलं हे जे टाळू आहे, हे टाळू आहे तिथे आपलं क्राऊन चक्र असतं. ओके. आध्यात्मिकता आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचं हा चक्र आहे. हे चक्र सर्वोच्च आध्यात्मिक साधनेचे ठिकाण आहे. त्याच्या सर्वोच्च अवस्थेत समाधीद्वारे ज्ञान प्राप्त होते. ही भावना किंवा विचार नसलेली शून्यता असते. अंतर्ज्ञान आणि दिव्यदृष्टी या चक्रांच्या सर्वोच्च अवस्था आहेत. चक्र समजले का तुम्हाला? हम्म? आता तुम्हाला करायचे काय, जे मी तुम्हाला मेडिटेशन पाठवेल डेली तुम्हाला याचं मेडिटेशन करायचं आहे. सातही चक्र बॅलन्स करण्यासाठी मेडिटेशन सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. ठीक आहे. ओके. आपण आता एनर्जी बॉल बनवायला शिकूया. एनर्जी बॉल. स्नेहा के काय कशीर, चिंटू, आयफोन, दीपिका, विवो, अनिकेत पाटील, रेणुका. तुम्ही मला फक्त ऐकायला आले आहेत का बघायला आलेले आहेत? ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत ते व्हिडिओ ऑन करा म्हटलं सर लिहून होऊन जातात. ओके. चला, एनर्जी बॉल कसं करायचं आहे आपल्याला? मी तुम्हाला 3 एनर्जी बॉल शिकवणार आहे आज. एक निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी. जर कुठल्याही कारणाने आपल्या बघा, निगेटिव्हिटी काय आहे, कधीही कुठेही म्हणजे बघा, घरातही निगेटिव्हिटी येत असते, स्वतःमध्ये निगेटिव्हिटी येत असते, वाहनामध्ये निगेटिव्हिटी येत असते. तर हीच निगेटिव्हिटी आपल्याला रिमूव्ह करायची आहे. फुटबॉल माहितीये सर्वांना? फुटबॉल आपण कसं खेळतो? फुटबॉल कसं खेळतात? हाताने की पायाने खेळतात? पायाने खेळतात. येस. तर जर आपल्याला पहिला जे एनर्जी बॉल आहे, निगेटिव्हिटी आपण रिमूव्ह करणार. त्याला सुद्धा जसं फुटबॉलला कसं पायाने पडतो, तशीच निगेटिव्हिटी आपल्याला पळवायची आहे. ओके. सो एनर्जी बॉल क्रिएट कसं करायची आपल्याला? रेखीला कॉल करायची आहे, म्हणजे रेखीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. हात रब करायचे आहे आणि एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे. जवळ दूर करा, असं करा. बनेल? बनलं की सांगा मला. बनलं? बनलं एनर्जी बॉल? चलो, सबको करना है. जवळ दूर, जवळ दूर, जवळ दूर करा हात. आता या एनर्जी बॉल मध्ये आपल्याला अफर्मेशन काय द्यायचे आहे?
आता याला अफर्मेशन काय द्यायचे आहे? मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. तुम्हाला स्वतःच नाव घ्यायचे, ठीक आहे? मी पूजा पहाडे माझ्यातली निगेटिव्हिटी, माझ्या संपूर्ण घरातली निगेटिव्हिटी, माझ्या वाहनातली निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. मी पूजा पहाडे माझ्यातली संपूर्ण निगेटिव्हिटी, माझ्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी, माझ्या वाहनातली संपूर्ण निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे. या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे माझ्यातली संपूर्ण निगेटिव्हिटी, माझ्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी, माझ्या वाहनातली निगेटिव्हिटी या बॉलनी शोषून घेतलेली आहे. बघा, तुमचे हात जड झाले का? झाले का? जड वाटत आहेत का? आधीपेक्षा जड झाले का? प्रामाणिकपणाने करायचे आहे. जेवढं तुम्ही ट्रस्ट कराल तेवढंच ते होणार आहे, ठीक आहे? सर्व प्रकारची निगेटिव्हिटी या बॉलनी शोषून घेतलेली आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी या बॉलनी शोषून घेतलेली आहे. अनुभव करा, डोळे बंद करा, संपूर्ण निगेटिव्हिटी या बॉलमध्ये आलेली आहे असं कल्पना करायची आपल्याला. कल्पना करा, या बॉलमध्ये संपूर्ण निगेटिव्हिटी आलेली आहे. संपूर्ण आपल्यातली संपूर्ण निगेटिव्हिटी या बॉलनी शोषून घेतलेली आहे. या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि आता हा बॉल आपल्याला ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे असं कल्पना करायची आहे. संपूर्ण निगेटिव्हिटी ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे. शुद्ध झालेली आहे म्हणून 3दा आपल्याला फुंकर मारायची आहे. 3दा फुंकर मारायची आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे असं आपल्याला कल्पना करायची आहे. ओके? सगळी निगेटिव्हिटी आपण रिमूव्ह करून सगळी बाहेर पाठवून देणार आहे. ओके? नेक्स्ट आता आपल्याला काय करायचे आहे? एनर्जी बॉल, परत एनर्जी बॉल बनवा. हा एनर्जी बॉल आपण स्वतः ग्रहण करणार आहोत, ठीक आहे? हा एनर्जी बॉल आता आपण स्वतः ग्रहण करणार आहोत. आधी रेकीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि परत आपल्याला एक एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे. चला करा फास्ट. आणि अफर्मेशन द्यायचं आहे याला, एनर्जी बॉलला. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. आधी एनर्जी बॉल क्रिएट करा, त्यानंतर हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. बनलं बॉल. अफर्मेशन द्यायची आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने मला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे.
हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, म्हणून हा एनर्जी बॉल आपल्याला आपल्या क्राऊन चक्रावर ठेवायचा आहे असं. आणि कल्पना करायची आहे की असं हात ठेवायचे आहे असं. कल्पना करायची आहे, डोळे बंद करा, कल्पना करा आणि बघा अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होत आहे. तुम्हाला स्वतःला कल्पना करायची आहे, स्वतःला म्हणायचे आहे की ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे. आणि हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे असं म्हणायचं आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. मला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके. आणि तिसरा एनर्जी बॉल राहील, तुम्हाला तुमच्या घरच्यांना सर्वांना प्रोटेक्शन शील्ड द्यायची आहे. ओके. त्यासाठी परत एकदा एनर्जी बॉल क्रिएट करा. कारण आपण सुखी कधी राहू, आपली फॅमिली सुखी तर आपण सुखी, ते हॅप्पी आपण हॅप्पी, बरोबर. म्हणून आपलं प्रोटेक्शन आहे त्यांचं प्रोटेक्शन आपण घेणं खूप गरजेचं आहे. परत एक एनर्जी बॉल क्रिएट करा, एनर्जी बॉल बनवा आणि आपण हा एनर्जी बॉल आपल्या घरच्या सर्वांना देणार आहोत. त्यांच्यासाठी हा आपण एनर्जी बॉल आपल्या घरामध्ये टाकणार आहोत. ठीक आहे. चला एनर्जी बॉल क्रिएट करा. हात रब करा आणि एनर्जी बॉल पटकन बनतो. बनलं. याला अफर्मेशन काय द्यायची आहे? हा एनर्जी बॉल मी माझ्या घरच्या प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरच्या प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. माझ्या घरच्या प्रत्येक सदस्याला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरच्या सर्व सदस्यांना प्रदान करत आहे. माझ्या घरच्या सर्व सदस्यांना जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरच्या प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. माझ्या घरच्या प्रत्येक सदस्यांना जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. हा एनर्जी बॉल आपल्याला असं स्प्रेड करायचे आहे. असं याला स्प्रेड करून टाकायचे आहे. ठीक आहे, 3दा. म्हणजे हा एनर्जी बॉल आपण त्यांना पाठवून दिलेला आहे. त्यांना संपूर्ण प्रोटेक्शनची शील्ड प्रोव्हाइड झालेली आहे. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय समजलं नाही ते मला विचारू शकता. ज्यांची व्हिडिओ ऑफ आहे त्यांनी विचारायचं नाही काहीच. ओके. ज्यांची व्हिडिओ ऑन आहे आणि नंतर कट 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 सॉरी कट 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 डिलीट डिलीट डिलीट. का बरं असं कट? नाभीपासून कॉर्ड कटिंग म्हणतात याला. आपण जर कुठल्याही कुणाच्याही बघा, जसं नेक्स्ट आपण एनर्जी बॉल आपल्या घरच्या सदस्यांना दिलं, ठीक आहे, म्हणजेच कुठेतरी आपण त्यांच्याशी कनेक्ट झालेलो. अफर्मेशन त्यांच्यासाठी दिली म्हणजे आपण त्यांच्याशी कनेक्ट झालो. त्यांच्याशी कनेक्ट झालो म्हणजेच काय?
त्यांच्या एनर्जीशी आपण कनेक्ट झालो. त्यासाठी आपल्याला कॉर्ड कटिंग, कारण की आपली नाभीची सुरुवात, आपल्या जन्माची सुरुवात ही नाभीपासून झालेली असते. बरोबर. तर आपलं जे कॉर्ड कटिंग आहे ते आपण नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट डिलीट, म्हणजे आता मी त्या एनर्जीशी डिस्कनेक्ट झालेली आहे असं आपल्याला भाव करायचे आहे. ठीक आहे. नाभीच्या मधात असं कट, असं कट 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 डिलीट 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 असं आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे. म्हणजे त्या एनर्जीशी मी आता डिस्कनेक्ट केलेलं आहे. असं का करायचं असतं? असं का करायचं असतं? कट कट कट, सीयूटी कट आणि डिलीट डिलीट. सगळ्यांना माहिती आहे कट आणि डिलीट काय होतं ते. ठीक आहे. असं का करायचं आहे? जर आपण कुठल्याही एनर्जीशी कनेक्ट झालो, मग काय होतं, कधी कधी जर त्यांना तर आपण प्रोटेक्शन सगळ्या गोष्टी व्यवस्थित छान बोलून त्यांना प्रोव्हाइड केल्या, पण कधी कधी जर औरा तुमचा कमजोर असेल, तर तुम्हाला कधी कधी जसं पोटदुखी म्हणा, डोकेदुखीचं म्हणजे काहीतरी थोडंसं, म्हणून त्याला आपल्याला ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कुठलंही प्रॉब्लेम नाही व्हावं म्हणून. ठीक आहे. ओके, कळलं सर्वांना? थँक्यू. आपले एनर्जी बॉल झाले, ओराचं झालं, सात चक्रांचं झालं. आता फक्त मेडिटेशन. कुणाला काही विचारायचं असेल तर असं केलं तरी मला विचारू शकता. ओके. चिंटू, चिंकू चिंकू चिंटूच म्हणते, बोला. नमस्ते मैम। नमस्ते नमस्ते, बोलिए. कल जो आपने मेडिटेशन करवाया था मेरा ट्रेडिंग का, तो वो बहुत पॉजिटिव था। थैंक यू. और हाँ, बहुत अच्छा। तो मुझे ना थोड़ा याद नहीं है कल हमने क्या सीखा था। ओके, मैं ये सारे वीडियो ना यूट्यूब पे अपलोड करूंगी अपने क्लासेस खत्म होने के बाद. ठीक है, तो पक्का? एक बार हाँ पक्का, मतलब मेरे यूट्यूब पे पूरे चैनल अपलोड हुए हैं. ओके ओके। यस, मेरे प्रिशा डिवाइन हीलिंग सेंटर करके ये यूट्यूब चैनल का नाम है. सारे वीडियोस वहां पे किस नाम अपलोड से? होते हैं. प्रिशा एक डिवाइन, मिनट। मेरी बेटी के नाम से है. प्रिशा ओके डिवाइन हीलिंग सेंटर. मैं अपने ग्रुप पे उस दिन एक वीडियो भी डाला था पहले दिन का, बाकी की अपलोड होने के है. ओके। आप देख लीजिएगा. डेली करो, जो कल मैंने जो वाटर चार्ज बताया है, फूड चार्जिंग बताया है, जैसे अपने ग्रोथ, अपने बिझनेस को ग्रोथ करना है अच्छे से, तो जैसे हाँ, वो पाणी चार्ज बहुत करते अच्छा हैं लगा। ऐसे. बहुत पॉझिटिव्ह है. और क्या होता है, जितना आपण, जसं आपण विचार करत असतो, जितका आपण पॉझिटिव्ह विचार करू. एक मिनिट थांबा, नंतर प्रश्न विचारा हँड रेस करून. जसं आपण पॉझिटिव्ह विचार करू तसंच घडत असतं. आणि जितकं ट्रस्ट जर तुमचं राहील, जर तुम्ही म्हणाल की खरंच मॅम असं होतं, आणि जर तुम्ही, यस, तुम्ही काय म्हणाल की यस, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तर असंच होणार. जर का तुमच्या मनात शंका येईल, शंका जर राहील की खरंच असं होतं का, तर ते खरंच काही नाही होणार. कारण कुठलीही डिवाइन एनर्जी आहे, जर तुम्ही विश्वास कराल तरच त्या एनर्जी पर्यंत तुम्ही मुझे पोहोचू वो शकता. लास्ट में वर्ड बोला था ना कि हो गया है, हो रहा है, कौन सा वर्ड यूज करना है? ऐसा हो रहा है नहीं, हुआ है. हुआ है। ऐसा ही हो गया है नहीं, हो रहा है नहीं. ऐसा क्या ऐसा है ही मैम? हो, और ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. 3 बार अपने को अफर्मेशन रेखी के 3 बार ही देना पड़ता है. डेली करके देखो, बहुत फायदा होता है. और वैसे भी मैंने जैसे आपको आपको जैसे पैसे हैं, तो पैसों को भी वैसे ही हीलिंग पहुंचानी है अपने को. अपने पैसे रख देना है, जैसे अभी 100 की नोट है, 500 की नोट है, तो इसको ऐसे रख दीजिए और वहां पे अपने हाथ से रेखी दीजिए और बोलना है की माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे, ग्रोथ झालेली आहे, ग्रोथ होत आहे, असं. तुम्हाला काय म्हणायचं आहे की दिवसेंदिवस माझ्या प्रॉपर्टीमध्ये वाढ होत आहे, दिवसेंदिवस माझी प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला डबल झालेली आहे, असं तुम्हाला अफर्मेशन देऊन, आणि दिवसेंदिवस माझ्याकडे अजून पैशाच्या गड्ड्या आलेल्या आहे, असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि मग ती नोट तुम्हाला 3 महिने तशीच ठेवायची आहे. त्या नोटीला 3 महिने तुम्हाला हिलिंग द्यायची आहे, जेणेकरून तुमच्याकडे आणखी पैशांचा फ्लो येत राहावं म्हणून.
ठीक आहे. ती नोट तुम्हाला खर्च करायची नाही आहे. डेली तिला हिलिंग द्यायची आहे. प्रत्येक दिवसात जसं जेवण आपण सकाळ संध्याकाळ करतो, तर हिलिंग तुम्ही एकदा दिली तरी चालेल, पण द्या. ठीक आहे. कारण हिलिंग म्हणजे काय, तुम्ही तिथे पॉझिटिव्ह विचार देत आहात. ठीक आहे. आणि रेकी वर्क युअर इंटेन्शन युनिवर्स, बघा कधी कधी काय होतं, आपण विचार करताना तसंच घडतं. बरोबर. तर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे आणि नक्की मैम पढ़ाई के लिए तसंच कुछ घडतं. है? पढ़ाई पढ़ाई बच्चों की पढ़ाई के लिए पढ़ाई के लिए क्या? कुछ माझा हीलिंग मुलगा, है? हाँ जैसे माझी मुलगी खूप छान, जैसे अभी बच्चों को पण क्या बोलते हैं की हा मूर्ख गाढव, असा करते तसा करते, अभ्यास करत नाही, नुसता फिरतो, नुसता मोबाइल बघतो, ऐसे देखो अपन उनको क्या बोलते हैं, पूरे निगेटिव थॉट्स उनको बोल देते हैं. तो और वैसे होते, आपण उनको क्या बोलना है की माझी मुलगी खूप छान अभ्यास करत आहे, हिच्या शाळेमध्ये म्हणजे खूप छान मार्क्सने हिची पास झालेली आहे, असं. और पढ़ाई के समय उसको ऐसे नहीं बोलना कि आप वो बिल्कुल पढ़ाई नहीं करते, बिल्कुल किसी का सुनते नहीं। मतलब आप उनको रिपीट रिपीट वो जो बोलते हो, सेंटेंस उसको देते हो, अफर्मेशन देते हो, तो फिर उनको उनके ऑरा में मतलब वही एनर्जी वैसी घूमती है. इसीलिए अपने को बच्चों को क्या बोलना है की खूप छान अभ्यास करत आहे, याच्या अभ्यासामध्ये खूप छान मन लागत आहे, हा दिवसेंदिवस आणखी प्रगती करतो आहे, असं ऐसे बोलना है. ठीक आहे. हसबंड को भी वैसे बोल सकते, वाईफ को भी ऐसे. नाहीतर माझा नवरा ऐकतच नाही, माझी बायको ऐकतच नाही, ही अशी, ही तशी, मग ती तशी तशी आणि हा असा असा असंच होतो. म्हणून आपल्याला अफर्मेशन काय बोलायचं आहे, की ही खूप छान आहे, ही माझं ऐकते आहे, सगळ्यावर छान काम करते. म्हणजे जर तुम्ही निगेटिव्ह बोलाल, तर ती वस्तू आणि ती गोष्ट निगेटिव्हच होणार. म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचे आहे. जितने अपने को अच्छे-अच्छे थॉट्स डालना है, जितने अपने को अच्छी-अच्छी बातें, मतलब जो आगे का आगे वाला जो अपने को अच्छा चाहिए, तो वे उतने अच्छी-अच्छी बातें डाल दो उसमें. और आप उनको पढ़ाई की जब करते हैं, जब बच्चों की ये रहता है एग्जाम, तो पाणी चार्ज करके उनको दो, की माझा मुलगा खूप छान अभ्यास करतो आहे आणि हा पेपरमध्ये खूप छान मार्क्सनी पास झालेला आहे. हा पाणी त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप छान, हिंदीमध्ये काय म्हणते, म्हणजे त्यासाठी आरोग्यदायी आहे आणि या पाण्याने त्याला, म्हणजे हा मॅजिकल वॉटर आहे, हा पाणी तो स्वतः पित आहे आणि या पाण्याने त्याला स्मरणशक्ती वाढलेली आहे, अभ्यासामध्ये खूप छान स्ट्रॉंग झालेला आहे. ऐसे करके आप पानी चार्ज करके उसको एक एक ग्लास, जैसी एग्जाम रहती है, उस दिन आप उसको पानी चार्ज करके भी दे सकते हो. ठीक है. ओके. मॅडम, कोर्टात केस चालू असली तर काय करायला लागेल? कोर्टात केस चालू असली तर तुम्हाला ग्रीड लावावी लागेल, क्रिस्टल ग्रीड. ठीक आहे. कोण आहे? शंकर सुतार. कोर्टामध्ये केस असली आणि बघा, जर तुमची बाजू सत्याची आहे आणि रेकी काय करतं, तुम्ही म्हणाल की तुमची बाजू जर बरोबर नाही आहे, म्हणजे सत्याची नाही, तर त्यासाठी आपण काही करू शकत नाही. रेकीचे दुरुपयोग करतात, पण आपल्याला, मी शिकवत नाही दुरुपयोग करायला. ठीक आहे. रेकीच्या कोर्टात केस असला तरी तो तुमच्या बाजूने लागाव यासाठी ती ग्रीड लावायची असते. ग्रीड म्हणजे क्रिस्टल ग्रीड. ती मास्टर लेवलला शिकवली जाते. इथे फर्स्ट लेवल कसं असतं, तो तुमच्या स्वयंशुद्धीकरणाचा पिरियड असतो. तुम्ही इथे शुद्ध होत असता. तुम्ही फक्त आता जेव्हा ज्यांचा शक्तिपात झालेला आहे, ते फक्त 10% ऊर्जेने पूर्ण झालेले आहेत. जे इथे उपस्थित ज्यांचाही शक्तिपात झालेला आहे, त्यांच्याकडे 10% ऊर्जा वाढलेली आहे. सेकंड लेवलमध्ये 40% म्हणजे काही सिम्बॉल्सचा आपण वापर करत असतो आणि मास्टर लेवल म्हणजे थर्ड लेवल रेकीची, त्यात 100% ऊर्जेने परिपूर्ण करणारा सिम्बॉल असतं. मग आता हे सिम्बॉल म्हणजे काय? तर एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. तुम्ही कपडे हाताने धुता आणि तेच कपडे जर मशीनमध्ये टाकता, तर त्याला लागणारा वेळ किती लागतो? सर्वात जास्त कपडे लवकरात लवकर धुवून वाळून पडून कुठले होतात? मशीनचे होतात की हाताने होतात? मशीनचे होतात. तर सिम्बॉल सुद्धा मशीन सारखंच काम करत असतं. म्हणजे ज्या कामाला खूप वेळ लागतो आहे, तर जर आपण रेखीचे सेकंड लेव्हलमध्ये सिम्बॉल वापरतो आहे. सिम्बॉल वापरून आपल्याला सिम्बॉल आपल्या बॉडीवर ड्रॉ करायचे असतात, म्हणजे शरीरावर ड्रॉ करायचे असतात. ते तुम्हाला सांगितलं जाते कसं ड्रॉ करायचं आणि कसं वापरायचं, आणि जे ग्रीड लावायला शिकवली जाते. मग आता ही ग्रीड काय आहे, सिम्बॉल काय आहे, तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला नाही माहिती असेल तेवढं. ठीक आहे. तर आता आपण समोरचं, आज माझं खूप डोकं दुखत आहे, काय करू? मिनल बदकी नाही, सॉरी, मिनल बदकी नाही, मिनल. हं.
तुमचं डोकं दुखत आहे, रेकीला कॉल करा आणि गवत जसं उफरतो की नाही असं 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 असं, तर संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे, ब्रह्मांडाजवळ शुद्ध होत आहे. करा असं असं, बसून करा. आणि मग मी सांगते परत काय करायचंय. ठीक आहे? ज्यांचं डोकं दुखत असेल, जसं आपण असं गवत कसं उफरतो आणि संपूर्ण निगेटिव्हिटी ब्रह्मांडाजवळ शुद्ध होत आहे. असं. तर जसं डोकं दुखत असेल तर असं असं सगळं असं इमॅजिन करा, की संपूर्ण निगेटिव्हिटी तुमच्या हातात आलेली आहे आणि पूर्ण निगेटिव्हिटी ब्रह्मांडाजवळ शुद्ध होत आहे. आणि त्यानंतर मग नंतर तुम्हाला हातात हात रब करून हातातून असं हात ठेवायचा आहे डोक्यावर आणि व्हिज्युअलाइज करायचे आहे, की सगळी ब्रह्मांडातून जी ऊर्जा वाहत आहे ती तुमच्या पामचक्रामधून वाहत आहे आणि तुम्हाला हिलिंग देत आहे. 10 मिनिटं असं हात ठेवा आणि म्हणा, की मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मला संपूर्ण जोराने बोलायची काही गरज नाही. मला शिकवावं लागतं म्हणून मी तुम्हाला बोलून दाखवते. तुम्ही मनात सुद्धा असं अफर्मेशन दिलं तरी होतं. करून बघा मिनल मॅम. ओके. सो आपण आता कुठे होतो? हा, सिम्बॉल्स. तर जे ग्रीड वगैरे लावणं म्हणतात, तर जे सेकंड लेवल आहे, त्यात तुम्हाला शिकवलं जातं सिम्बॉल्स, पॉवरफुल सिम्बॉल्स असतात त्याच्यामध्ये आणि ते ऍक्टिव्हेशन आपण जेव्हा शक्तिपात घेतो, तेव्हा तुम्हाला ते सिम्बॉल्स दिले जातात तुमच्या हातावर आणि मग तुम्ही त्या सिम्बॉलचा वापर करू शकता. मग सिम्बॉलचा वापर तुम्ही कुठे कुठे करू शकता? तर हिलिंग म्हणजे जर तुम्हाला तुमचं आरोग्य आता बरं, तुम्हाला जर आता बरं वाटत नाही आहे, मग तिथे तुम्ही स्वतःला हिलिंग करू शकता आणि फक्त स्वतःलाच नाही तर दुसऱ्यांना सुद्धा. जर आता मी नागपूरमध्ये आहे, तुम्ही मुंबईमध्ये असून सुद्धा मी तुमची हिलिंग करून तुम्हाला लाभ होऊ शकतं. मग हे कसं कसं पॉसिबल आहे? तुम्हाला वाटत ना मी तर इथे आहे तुम्ही तिथे आहे, तर कसं? तर मग काही इमेज असतात, 7 चक्राचे इमेजेस वगैरे असतात, त्याच्यावर तिथे हिलिंग दिली जाते. ठीक आहे. सिम्बॉल जसं ब्रिज असतो. ब्रिज कशासाठी असतो? या ठिकाणाहून त्या ठिकाणी आपल्याला पार करायचं आहे. तर ब्रिज असतो, बरोबर? तसंच मला नागपूरवरून जर हिलिंग पोहोचवायची आहे मुंबईला, तर मला इथून तिथे पोहोचण्यासाठी सिम्बॉलचा वापर करायचं असतं. ठीक आहे. या सिम्बॉलचा वापर करून मी कनेक्शन तुमच्याशी स्थापित करत असते. आणि मग ते कनेक्शन स्थापित झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण स्वास्थ्यासाठी हिलिंग देऊ शकते. ओके. तर हे सेकंड लेव्हलला आपण हिलिंग शिकवत असतो. आणि फक्त याच्यासाठी नाही. जर तुम्ही म्हणाल की फक्त तब्येतीसाठी आहे का? तर फक्त तब्येतीसाठीच नाही. तर जसं त्या बोलल्या फायनान्ससाठी. फायनान्ससाठी तुम्हाला सुद्धा तिथे ग्रेड लावायला शिकवली जाते. म्हणजेच रोजच्या रोज माझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ होत आहे, रोजच्या रोज माझ्या व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे. यासाठी काही ग्रेड लावायला शिकवतात. काही विश बॉक्स ज्या आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात. खूप इच्छा असतात, की आपल्याला ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे म्हणजेच की विश असतात. मग तुम्हाला विश बॉक्स शिकवलं जाते, की तुम्हाला विश बॉक्समध्ये तुमच्या चिठ्ठ्या टाकायला शिकवल्या आणि त्या चिठ्ठ्या कशा पूर्ण होतील त्यासाठी सुद्धा हिलिंग म्हणजे फायनान्शियल सुद्धा रेकीमध्ये आपण करत असतो. ठीक आहे. ते तुम्हाला सेकंड लेव्हलला शिकवलं जातं. आणि जसं की कार्मिक ब्लॉकेजेस म्हणजे तुम्ही कितीही काहीही करत आहात. म्हणजे कितीही प्रयत्न करते आहे आणि तुम्हाला त्या गोष्टी मिळत नाही आहे. मग असं का होतं? यामागचं कारण काय आहे? तर कार्मिक ब्लॉकेजेस काही काही कर्माची असतात. मग हे कार्मिक ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी कर्मा क्लिअरन्स तुम्हाला शिकवलं जातं. कर्मा क्लिअरन्सची सगळी माहिती दिली जाते. कर्मा क्लिअरन्सचं मेडिटेशन दिलं जातं तुम्हाला आणि मग ते कर्मा जे तुमचे ब्लॉकेजेस आहे, ते सगळे क्लीन केल्यानंतर मग तुमचं जे कार्य जे तुम्ही काम करत आहात, त्यात जे अडथळे येत होते म्हणजे ते ब्लॉकेजेस ते सगळे क्लिअर होतात. ओके. त्याला कर्मा क्लिअरन्स हा आपण शिकवत असतो. आणि त्याच पद्धतीने म्हणतात तर काळ्या जादूंचं. कधी-कधी तुम्ही ऐकलेलं आहे की ब्लॅक मॅजिक कुणावर तरी झालेलं आहे. ओके. तर ब्लॅक मॅजिक झालेलं असेल, म्हणजे व्यक्तीवर असेल झालेलं किंवा घरांवर. आता एखाद्याच्या घरी कसं असतं, कंटिन्यू जसं एखाद्याची तब्येत बिघडली, तो बरा झाला, पण दुसऱ्याची तब्येत बिघडली. तो बरा झाला, पण तिसरी तब्येत बिघडली. म्हणजे कंटिन्यू असं त्यांच्याकडचे वातावरण चिडचिड आणि त्यांच्या घरी वारंवार तब्येत खराब होत असतात. मग तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला त्याला सायकिक अटॅक म्हणतात आणि जी आपल्याला करायची आहे ती सायकिक सर्जरी. ती सुद्धा शिकवली जाते. बिना औषधीने उपचार करायला शिकवलं जातं. त्यात तुम्हाला ₹1 औषध लागत नाही. ठीक आहे. म्हणजे सायकिक सर्जरी आणि सायकिक अटॅक जो आहे,
तो तुम्हाला तिथे शिकवला जाणार. आणि त्याचे सिम्बॉल्स वेगळे असतात, म्हणजे मास्टर लेवलचे सिम्बॉल्स, सेकंड लेवलचे सिम्बॉल्स वेगळे असतात आणि मास्टर लेवलचे सिम्बॉल्स वेगळे असतात. ठीक आहे. आणि ज्या प्रकारे सरांनी म्हटलं की त्यांचं जे हे कोर्ट केस, तर कोर्ट केस साठी आपली बाजू जर सत्याची आहे, भरपूर कोर्ट केस असतात, कुणाच्या शेतीबद्दलचे असतात, कुणाच्या डायव्हर्स बद्दलचे असते, तर अजून भरपूर काही काही असतील. ठीक आहे. तर मग तुमची बाजू सत्याची आहे आणि तो तो निकाल तुमच्याच बाजूने लागायला पाहिजे, यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे ग्रीड लावायला शिकवली जाते. ओके. मग अशी कुणाचा काय प्रश्न होता आता सांगा, मला विचारा. मग अशी काय विचारायचं होतं कुणाला, हँड राईज असं करा म्हणजे मला कळेल. काहीच प्रश्न नव्हतं का? मेसेज काय होते इथे मगाशी, मॅडम परत ते चालू आहे काय झालं. साऊंड थेरपी, साऊंड हिलिंग, क्रिस्टल थेरपी सुद्धा तुम्हाला शिकवली जाणार आहे. आणि वंडर लॅम्प म्हणजे निगेटिव्हिटी जर आली आहे तर तिथे रिमूव्ह करायला तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही रिमूव्ह कराल ती. आणि समजा एखाद्याला व्यसन आहे, व्यसन तर भरपूर लोकांना आजकाल आहेच, नॉर्मल झालेलं आहे ते. मग कुणाला चांगलं आहे, कुणाला वाईट आहे. ठीक आहे. मग जसं एखाद्याला खूप वाईट व्यसन आहे, मग त्याला बाहेर काढायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तिथून टेलिपॅथिक हिलिंग असं एक हिलिंग आहे. प्रत्येक हिलिंगची नावं वेगळी आहे, प्रत्येक हिलिंग ही वेगळी वेगळी आहे. ठीक आहे. मग त्या व्यक्तीला, एखाद्याला दारूचे असेल, कोणाला काही असेल, एखाद्या जसं छोट्या मुलांचं आपण बघून घेऊया आता. मुलांना आजकाल व्यसन कशाचं आहे, मोबाईलचं खूप जास्त. अति मोबाईलचा वापर, अति मोबाईलचं, अति टीव्ही बघण्याचं हे मुलांमध्ये खूप बघायला मिळतं. म्हणजेच काय ते एक प्रकारचे व्यसन आहे. मग त्यासाठी आपण त्याला व्यसन मुक्त करायचे आहे, त्यासाठी टेलिपॅथिक हिलिंग सुद्धा तुम्हाला शिकवली जाते. ओके. म्हणजे व्यसन मुक्तीसाठी, कुठलाही व्यसन असेल त्यासाठी टेलिपॅथिक हिलिंग अशी ही हिलिंग आहे, ती तुम्हाला सेकंड लेवलला आणि थर्ड लेवलला असे दोन्ही मिळून शिकवलं जातं. आणि आजपासून आपला हा फर्स्ट लेवल संपलेला आहे. ओके. सोमवारपासून आपला सेकंड लेवल आणि थर्ड लेवल, म्हणजे सेकंड लेवल आणि थर्ड लेवल हे 14 दिवसाचा कोर्स असतो. त्यात क्रिस्टल थेरपी हा एक फ्री कोर्स आहे. ओके. आणि आपली फी आहे 4,444, म्हणजे 4x4. ज्यांनाही ऍडमिशन करायची असेल त्यांना ग्रुपवर मेसेज येऊन जाईल, तिथे ऍडमिशन करून तुम्ही मला स्क्रीनशॉट म्हणजे पे करून स्क्रीनशॉट पाठवू शकता. ओके. आणि आणखी काय काय आहे डिटेल्स मध्ये आपलं सगळं सिलेबस तुम्हाला ग्रुपवर मिळेल. ठीक आहे. आणि फक्त वन टाइम तुम्हाला पे करायचे आहे. आणि जेव्हाही आपल्या बॅचेस, म्हणजे माझ्या कंटिन्यू बॅचेस राहतात, दर 10-10 दिवसांनी, 8-8 दिवसांनी कंटिन्यू माझ्या बॅचेस सुरू होतात. तर फक्त तुम्हाला एकच टाइम पे करायचे आहे आणि लाईफ टाइम एक्सेस तुम्हाला राहणार आहे. म्हणजे जेव्हाही माझ्या बॅचेस राहतात तेव्हा तुम्ही रिपीट करू शकता, तेव्हा तुम्हाला कुठल्याही पे करायची गरज नाही पडत. आणि सगळं झाल्यानंतर सेकंड थर्ड लेवल कम्प्लीट झाल्यानंतर सेकंड लेवलचं सर्टिफिकेट पण मिळतं आणि तुम्हाला थर्ड लेवलचंही सर्टिफिकेट मिळतं. लाईफ टाइम एक्सेस असतं आणि व्हिडिओची रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन, जसं आपलं आता लाईव्ह सेशन होतं सेम तसंच लाईव्ह सेशन हा सुद्धा राहणार आहे. ओके. वन टाइम पे, लाईफ टाइम एक्सेस. बाकी सगळं सिलेबस तुम्हाला डिटेल्स आणखी माहिती होणार. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता, नाही तर आपण थांबूया. ओके. चलो यहीं पे रुकते हैं. आणि जे तुम्हाला सांगितलेले सुरुवातीपासून जी प्रॅक्टिस सांगितलेली आहे ती कंटिन्यू करा, तेव्हा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. नाहीतर मी भजन कीर्तनासारखं काहीतरी सांगितलं, मॅमनी सांगितलं, शिकवले वेळ दिवस आम्ही इथून ऐकलं आणि इथून सोडलं तर फायदा होणार नाही. तुम्ही प्रत्यक्षात करा तेव्हा तुम्हाला फायदा होईल. ओके. आणि तुमचे ट्रस्ट, जितकं तुमचं ट्रस्ट राहील की येस असं होतं तरच होईल. तुम्ही म्हणाल की खरंच असं होतं का, तर नाही होणार. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये जर शंका तुम्ही पकडली तर खरंच नाही होणार. आता त्या मॅमनी, चिंकू मॅमनी काल त्यांना सांगितलं, त्यांनी आज केलं, त्यांना
त्याचं बेनिफिट्स मिळालं. म्हणजे ते करून त्यांनी केलं म्हणून त्यांना मिळालं ना. त्यांनी ट्रस्ट ठेवला आणि केलं. तसंच तुम्ही सुद्धा तसंच कराल. आपल्याला जे सेकंड आता तर फक्त 10% म्हणजे फर्स्ट लेव्हल हा फक्त स्वयंशुद्धीकरणाचा वेळ असतो. एक विचार करा की तेवढ्या अफर्मेशनने त्यांना तिथे फायदा आहे. मग सेकंड आणि थर्ड लेव्हलमध्ये अशी कुठली इच्छा नाही की तुम्ही पूर्ण करू शकत नाही. कारण सिम्बॉल्सचा आपण तिथे वापर करत असतो. आणि तुमच्या भरपूर याच्यावर सोल्युशन म्हणजे रेकी आहे. ठीक आहे. सो मला ऐकून घेतलं यासाठी मग तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि ऍडमिशन करताना थोडं लवकर करा. आज शक्तिपाताला किती वेळेवर हे केलं, किती धावपळ होते मला एकदम त्याच दिवशी.